केली आम्ही प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही सोडविला माझा स्वामी नित्यशी सोडविला माझा स्वामी नित्यशी नाही दासी केली आम्ही सर्वांनी टाळी वाजवा भजन करा विठ्ठल विठ्ठल नामाची चिंतन प्रगट पसारा असालती करा जिथे तिथे सोडविल माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे केली आम्ही गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश्य होय सोडविल माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही तुका मने कडू सोडविल माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही विठ्ठला 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 चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांची केलिया स्मरण होय सकृत्यांच्या अधिकरण ते चौंद श्रीचरण श्रीगुंचे ते नमस्कार आता नामाचे चिंतन प्रगट पसारा असालती करा जेथे तिथे सोडविल माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग याचा इको कमी करा जगद्गुरु विश्वसंत महाराष्ट्र अवतार देहू निवासी वैराग्यांचे मुकुटमणी शांतीचे पुतळे संत सम्राट तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे आजच्या अभंगामध्ये महाराज आलेल्या जीवांना आलेल्या साधकांना कीर्तनाचं महात्म्य सांगतात नामाचं महात्म्य सांगतात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
बोलण्याच्या पूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. पवित्र दरबारामध्ये आजचा हा उत्सव, कार्यक्रमाचं निमित्त आणि प्रयोजन काय? या ठिकाणी ज्यांचं कुशल नेतृत्व आहे, समाज सेवा करण्याची अत्यंत आवड, अत्यंत जिव्हाळा, अत्यंत प्रेम, हे ज्यांनी समाजसेवेकरता आपलं जीवन समर्पित केलं, असे माननीय आदरणीय राजूभाऊ दुधे साहेब. त्यांचं सरनेम दुधे आहे. दुधात साखर म्हणजे परमार्थ. दुधात साखर म्हणजे परमार्थ. काही काही माणसं नावाप्रमाणेच असतात आणि काही काही माणसाचे फक्त नावच असतात. आमच्या इथे एका बाईचं नाव आहे शांती, धुंडून भांडणं आणती. नाव बघितलं तर शांती. एका बाईचं नाव सुलोचना आणि डोळा पाहिला तर मुंबई पुन्हा. माणसाचं नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. हे काय करताय? विशेष महत्व आहे की ज्यांच्या नावामध्ये विशेष महत्व. दुधे, दुधात साखर म्हणजे परमार्थ. अध्यात्माची जोड असल्याशिवाय राजकारणही चालत नाही. शास्त्राचा आश्रय असल्याशिवाय राजनीती सुद्धा करता येत नाही. ज्याला खरोखर जीवनामध्ये राजकारण करायचं असेल त्यांनी अध्यात्माचा आश्रय घ्यावा. लक्षात ठेवा, अध्यात्माचा आश्रय घ्यावा. अध्यात्माचा आश्रय नसेल तो माणूस राजकारण करतो, परंतु भ्रष्ट राजकारण करत असतो. ज्याला नीतीचं राजकारण करायचं आहे, इमानदारीचं राजकारण करायचं आहे आणि समाजसेवा करायची आहे, त्या माणसाने अध्यात्माचा आश्रय घ्यावा. ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड असते. गीतेमध्ये 9व्या अध्यायात चिंतन बघा. ज्ञानम विज्ञानम सहितम यज्वात्वा मोक्षसे शुभात राजविद्या राजगुह्यम. ज्याला राजकारण करायचं आहे, राजनीती करायची आहे, त्याने गीता आत्मसात करा. गीतेचं तत्वचिंतन करा. गीतेचं तत्वचिंतन का करावं? ज्याला जीवन कसं जगायचं आहे हे शिकायचं असेल तर गीता आत्मसात करा. काही माणसं म्हणतील महाराज आम्ही जीवन जगत नाही का? प्रत्येक माणूस जीवन जगत असतो, परंतु मानवासारखं नाही. ज्याला मानवासारखं जीवन जगायचं आहे त्याने गीतेचं चिंतन करा. जगात लोकसंख्या भरपूर आहे, परंतु जगात मानवता कमी आहे. लोकसंख्या 125 कोटीच्या वर गेली, मानवता किती? 80,000 लोकसंख्या पुसतची, पण मानवता किती? मानवतेला महत्व आहे, लोकसंख्येला महत्व नाही. माणूस द्या मज माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. तुकडोजी महाराज दिवसा कंदील घेऊन फिरू लागले बाजारात आणि प्रत्येकांना आवाहन करू लागले मला माणूस पाहिजे, एखादा माणूस द्या. लोकांनी विचारलं महाराज पुसतचा बाजार भरला, गर्दी किती आहे, याच्यात तुम्हाला माणसं दिसत नाहीत का? युको कमीच करा. महाराजांनी सांगितले माणसं नाहीत. हे काय? जंबुक मेंढ्या कुत्रे डुकरे बहु मिळती परी काय करू. यांना शहाणा करण्यासाठी मजा हवा तो माणूस भला. हे माणसं नाहीत राजा. माणसं जर असते तर बलात्कार, भ्रष्टाचार, अत्याचार, दुराचार समाजात घडला असता का? मानवता कमी आहे, लोकसंख्या जास्त आहे. म्हणून मानवतेची गरज आहे. ज्याला मानवासारखं जीवन जगायचं असेल त्यांनी अध्यात्माचा आश्रय घ्या. जीवन जगल्याच्या नंतर भागलं नाही. प्रत्येकांचा मृत्यू ठरलेला आहे. एक दिवस सर्वांना जायचं आहे. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, कित्ते सिंहासन चढ़ कित्ते पै जंजीर. एक दिन सबको जाना मुसाफिर, ले कुछ परवाना रे. किसी की माड़ी किसी की हवेली, सब माये का पसारा रे. एक दिन सबको जाना मुसाफिर. किती कमाई करा,
कितीही सत्ता भोगा, कितीही पैसा कमवा, तो कुछ नहीं आता रे. नंगच यावं लागते आणि नंगच जावं लागते. मनाला उपदेश केला एका कवीनं, ये मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. ये मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. भाड़े के भुवन को तू क्या संवारे, एक दिन मालक तुझे ही निकाले, उसका भी किराया देना पड़ेगा. ये मन मुसाफिर निकलना पड़ेगा. आएगी नोटिस तब जमानत ना होगी, आखिर पल्लू में तो अमानत ना होगी. होकर कैद तुझे जाना पड़ेगा, ये मन मुसाफिर निकलना पड़ेगा. सर्व सोडून जायचं आहे, मृत्यू ठरलेला आहे. एक दिवस सर्वांना जायचं आहे. एक हिरा निघून गेला, आमच्या दिनदुबळ्या समाजांचं भूषण निघून गेलं. अशी कर्तबगारी करा, आणि ती कर्तबगारी करायची असेल तर असं आयोजन करावं लागते. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी मी कोणाची विनाकारण स्तुती करत नसतो, आणि मला तशी सवय नाही. वस्तुस्थिती आहे, एक राजकारणी माणूस, राजनीती करणारा माणूस, परंतु अध्यात्म कळालं आणि अध्यात्माचा आश्रय घ्यावा आणि जीवनामध्ये एक अमूल्य वेळ समाजाकरता द्यावा, असं ज्यांचं ध्येय आहे असे राजूभाऊ दुधे साहेब सभापती, त्यांचं मित्रमंडळ, आणि त्यांनी या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपांचा हा सत्संग सोहळा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमामध्ये मला वाटते 4 दिवस सत्संग आहे. परमपूज्य आदरणीय माझं त्यांचं अत्यंत प्रेम असे परमपूज्य मधुकर महाराज खोडे यांच्या पवित्र वाणीतून तुम्ही सत्संग श्रवण करता. या ठिकाणी सुंदर गुणीजन मंडळी, एका दिवसाचा कार्यक्रम, वारकरी कार्यक्रम, परंतु स्वरूप 7 दिवसाचा आहे. मला सांगायचे आमचे टेकाळे सर, जाधव साहेब, आमचे भाऊ पाटील, लक्षात ठेवा की दुधे साहेबांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे, परंतु माझी त्यांची कधी भेट झाली नव्हती, आणि सहसा मी आपोआप कोणाच्या घरी जात नाही, हा माझा स्वभाव, लक्षात ठेवा. पण त्या दिवशी आश्रमावर आले आणि कळालं खरोखर माणूस आहे. चेहरा बघितल्याच्या नंतर माणसाची ओळख होत असते. त्यांचा स्वभाव, त्यांची लीनता, त्यांची नम्रता, त्यांचा विनम्र भाव त्या ठिकाणी जाणला. म्हणून या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सर्व परिसरातील माझ्या जवळची मंडळी आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम विठ्ठल विठ्ठल सेवेकरता अभंग निवडला जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा. आज पहिला दिवस आहे. प्रथम दिवस म्हटल्याच्या नंतर नामापासून सुरुवात करावी असं शास्त्र आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये नामाचं महात्म्य सांगतात. शास्त्रकारांनी सुंदर चिंतन केलेलं आहे. देवतामध्ये इंद्र श्रेष्ठ आहे, मानवामध्ये राजा श्रेष्ठ आहे, वृक्षामध्ये कल्पवृक्ष श्रेष्ठ आहे, गायीमध्ये कामधनु श्रेष्ठ आहे, जलाशयामध्ये समुद्र श्रेष्ठ आहे, अवतारामध्ये रामकृष्ण श्रेष्ठ आहे, भक्तीमध्ये प्रेमलक्षण श्रेष्ठ आहे, ज्ञानामध्ये ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे, आणि कलियुगामध्ये नामचिंतन श्रेष्ठ आहे. गायत्री सारखा मंत्र नाही, द्वादशी सारखी तिथी नाही, मातेसारखं दैवत नाही, कामासारखा रोग नाही, अज्ञानासारखा शत्रू नाही, आणि पवित्र नामासारखं साधन नाही. वेगवेगळ्या योगामध्ये वेगवेगळे साधन होते. कृत्ययोगामध्ये देवाची प्राप्ती करायची असेल, देवाचा आनंद लुटायचा असेल तर ध्यान केल्याच्या नंतर देवाची प्राप्ती. आताही ध्यानाने देवाची प्राप्ती होऊ शकते, परंतु ध्यान कसं असावं? ध्यान कशाला म्हणत असतात? डोळे बंद केल्याच्या नंतर अंतर्मुख व्हायचं आणि अंतरात्म्याशी मिलन करायचं, त्याला काय म्हणत असतात? ध्यान. आपल्याला डोळे उघडे केल्यावर देव दिसतो का डोळे बंद केल्यावर? कस काय आपलं? डोळे बंद केल्यावर देव दिसतो का डोळे उघडे केल्यावर?
काऊन बोलत ना का 2-3 दिवस? डोळे बंद केल्यावर देव दिसतो का डोळे उघडे केल्यावर? कस काय? डोळे उघडे केल्यावर देव दिसतो, डोळे बंद केल्यावर कोण दिसते? ध्यान कशाला म्हणावं? ध्यानात मन असावं, मनात राम असावा आणि त्याच्याशी मिलन व्हावं, त्याला काय म्हणतात? ध्यान. आमच्या इथे एका माणसाने 108 मण्याची माळ घेतली, उंबरट्यात घोंगडीवर बसला आणि जप करू लागला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्याची बायको तिकून आली म्हणे शेळीचे पिल्ले उड्या मारा लागले, खाटक गिरायकाला द्यायचे का कशी करायचे म्हणे, भावशीर आले तर देऊन टाक, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जप चालून गिराईक सुरू. बाई तिकडे पिल्ल्याकडे गेली, तोपर्यंत दुधाचा माठ उघडा होता. बोक्यानं विचार केला, हा ध्यान करायला, बाई तिकडे गेली, माठ उघडा आहे, तोपर्यंत आपण दूध प्यायचं. बोक्या माठाकडे चालला. बोक्याला माहित होतं ध्यान करता करता उठत नसता, त्याला काय माहिती एवढी हलकट अवलाद आहे म्हणून. बोक्या तिकडे चालला, रामकृष्ण हरी यानं आवाज ओढला, रामकृष्ण हरी. बोक्यानं तोंड घालायच्यानं धरली माळण, मारली फेकून, रामकृष्ण हरी. बोक्याच्या पडली गड्यात, बोक्या झाला माळकरी. उंदराला कळालं बोक्या माळकरी झाला, आता कसली भीती राहिली नाही. तशी बोक्याच्यात बरेच मोकार असतील. त्याला माळकरी बनवा म्हणजे कोंबड्याला तरी भीती राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. पवित्र तुळशी काष्टाची माळ गळ्यात घातलीच पाहिजे. तुलसी काष्टमाला तुम संभूता महिती न रहा, तद्यम पातकम नास्ती तद्यम पातकम नास्ती. सर्व पापाचा नाश करायचा असेल तर पवित्र तुळशी काष्टाची माळ गळ्यात घाला. तुळशीपासून अनेक लाभ आहेत, पण काही काही लोक तुळशीच्या विरोधात आहेत. ते म्हणतात दारात तुळस लावूच नका. मी बऱ्याच लोकांचं ऐकलं, दारात तुळस लावू नका. यायला काय तुळस काय छातीवर बसते काय याच्या? तुळशीपासून काय लाभ होतो? वैज्ञानिक लोकांना विचारा. 24 तास सतत प्राणवायू देणारी एकच वनस्पती आहे जगात, तिचं नाव आहे तुळस. कॅन्सर सारखी बिमारी दुरुस्त करायची असेल तर रोज 100चे पत्ते खा तुळशीचे. 100 पत्ते खाल्ल्याच्या नंतर तुळशी सारखी पवित्र वस्तू कोणती नाही, कॅन्सरची बिमारी दुरुस्त होते. एवढी ताकद कशात आहे? तुळशीमध्ये. म्हणून मी काय चिंतन करतो, ध्यान आणि देवाची प्राप्ती होती. ध्यान त्या पद्धतीचं लागते. कृत्ययोगामध्ये पूजेने देवाची प्राप्ती, पण पूजा त्या पद्धतीची असावी. लक्षात ठेवा. पूजा कशाला म्हणतात? श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी. आम्ही अंधश्रद्धेच्या विरोधातले आहोत. अंधश्रद्धा म्हणजे काय? बळी देणे अंधश्रद्धा. लक्षात ठेवा. देवाला नवस करून बळी देणे अंधश्रद्धा. जादू टोना करणे अंधश्रद्धा. आम्ही अंधश्रद्धेच्या विरोधातले आहोत. श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी. आमचा वारकरी संप्रदाय श्रद्धेच्या आधारित आहे आणि ज्ञानात्मक श्रद्धा आहे. अंधश्रद्धा आम्हाला आवडत नाही. अंधश्रद्धा कशाला म्हणतात? एकदा मी असा मिरवणुकीत चालू भागवताच्या, एक बाई 50 उदबत्या घेऊन आली. म्हणजे महाराज खाली डोकं वाकवा. म्हणलं कशाला? म्हणजे तुमच्या शेंडीत उदबत्या लावायच्या. म्हणलं ही कोणती श्रद्धा? याला अंधश्रद्धा म्हणतात. पाय धुणे अंधश्रद्धा, अतिशोक्ती करणे त्याला अंधश्रद्धा म्हणतात. मग श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे डोळस ज्ञानात्मक आपल्या जीवनाची वाटचाल करणे, याला श्रद्धा म्हणावं. विठ्ठल विठ्ठल वेगवेगळ्या योगाचे वेगवेगळे साधन सामान्य माणसाला झापावल्या जात नाहीत. म्हणून सोपं साधन. आलेल्या साधकांनी प्रश्न केला, महाराज आमचा प्रश्न आहे. प्रश्न योग्य असावा, त्याचं उत्तर योग्य मिळत असते. प्रश्न जर अयोग्य असेल त्याचं उत्तर अयोग्य मिळते. मी सांगत असतो, एका शिक्षकाने एका विद्यार्थ्याला प्रश्न केला, म्हणजे इथून पुन्हा 600 किलोमीटर तर माझं वय किती असेल? आता पुण्याचा आणि वयाचा काही संबंध आहे का? ते विद्यार्थी हुशार होतं. ते विद्यार्थी म्हणे, गुरुजी तुमचं वय 42 वर्षी. म्हणजे कसं काय ओळखलं रे? म्हणे गुरुजी माझ्या भावाचं 21, तुमचं 42. म्हणे तुझ्या भावाच्या वयावरनं माझ्या वयाचा अंदाज कसा लावला? म्हणे गुरुजी माझा भाऊ हाफ मूर्ख, तुम्ही फुल मूर्ख. गुरुजी म्हणे का रे चांगला पुढचा दिसा लागला, तुझा जन्म कधी झाला? मुलगा म्हणे गुरुजी माझा जन्म शुक्रवारी झाला, पण पोरग हुशार होतं. पोरग म्हणे गुरुजी तुमचा कधी झाला? गुरुजी म्हणे रविवारी झाला. म्हणे हेट रविवारी होत नसते. म्हणे का? रविवारी सुट्टी असते. जसा प्रश्न तसं उत्तर. प्रश्न योग्य असावा त्याचं उत्तर योग्य मिळते. प्रश्न अयोग्य असेल त्याचं उत्तर अयोग्य मिळते. काही काही माणसं मला खोडसळ प्रश्न विचारतात येऊ नये म्हणून. एका गावात गेल्यानंतर त्या ग्रस्ताने विचारलं, महाराज आतापर्यंत एका महाराजांनी उत्तर दिलं नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर जर नाही दिलं तुमची भागवत कथा होऊ देत नाही. म्हटलं काय प्रश्न आहे? म्हणे प्रश्न आहे ही पृथ्वी कशावर आहे? म्हटलं शेषावर आहे. म्हणे शेष कशावर आहे? म्हटलं कुर्मावर आहे. म्हणे कुर्म कशावर आहे? म्हटलं वरावर आहे. त्याला काय हे कशावर, ते कशावर, ते कशावर?
म्हणे वरा कशाला? मग तुझ्या बापाच्या उरावर आहे. म्हणे महाराज आता विचारणारच नाही. म्हणजे विचार सांगतो ते बी. का? प्रश्न योग्य असावा त्याचं उत्तर योग्य मिळत असते. प्रश्न अयोग्य असेल त्याचं उत्तर अयोग्य मिळते. पण प्रश्न योग्य असला पाहिजे. काही काही माणसं अयोग्य प्रश्न विचारतात. एक जण महाराज तुम्ही कथा करता? म्हटलं हो कथा करतो. कीर्तन? म्हटलं कीर्तन करतो. मृदंग वाजवतो. म्हणजे सायकलची पंक्चर काढता का? म्हटलं नाही राजा. मग काय पडलं तुमच्या कीर्तनात? का त्याची सायकल पंक्चर झाली ती माझ्या हाताने काढून घ्यायची होती. मी काय सांगतो? प्रश्न योग्य असावा. साधकाने प्रश्न योग्य केला. महाराज नामचिंतन तुम्ही सांगा लागलात. असं नामाचं महात्म्य काय ते आम्हाला सांगा. महाराज म्हणतात नामाचं महात्म्य काय सांगा अभंगाच्या पहिल्या चरणात. नामाचे चिंतन प्रगट पसारा. 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 असल ते करा जेथ तेथे. असल ते करा जेथ तेथे. सोडविल माझा स्वामी निश्चयसी. सोडविल माझा स्वामी निश्चयसी. असल ते करा जेथ तेथे. असल ते करा जेथ तेथे. सोडविल माझा स्वामी निश्चयसी. सोडविल माझा स्वामी निश्चयसी. महाराज नामचिंतन तुम्ही सांगा लागलात. नामाचं महात्म्य सांगा. त्याचा आकार सांगा. त्याचं स्वरूप सांगा. महाराज म्हणतात बाबा नामचिंतनाचं स्वरूप काय सांगा. नामीपेक्षा नाम श्रेष्ठ आहे. व्याकरणीय दृष्टिकोनातून नामी म्हणजे परमात्मा आणि नाम म्हणजे त्याचं चिंतन. काही काही माणसाला व्याकरणाचा पत्ताच नाही. काही काही माणसाला विचारा. मी एकाला मराठीत विचारलं म्हणून मराठीत लिंग किती असतात. मराठीत लिंग किती असतात विचारलं. मराठीत किती लिंग असतात? एक जण मला 4 असतात. म्हटलं 4 कोणते? एक स्त्रीलिंग, एक पुलिंग, एक नपुंसकलिंग आणि एक डार्लिंग. म्हटलं डार्लिंग कुठून आणलं? व्याकरण आहे. व्याकरण संस्कृत मध्ये व्याकरण आहे. सर्वनाम म्हणजे काय, विशेष नाम म्हणजे काय, दर्शक नाम म्हणजे काय. सामान्य बाई भांडी साफ करले. भांड्याचं खारट पाणी इकडून बाईनं त्या गडव्यात ठेवलं. याची पूजा झाल्यानंतर त्यानं गडवा तोंडाला लागला. ते पाणी खारट लागू लागलं. ते बायकोला संस्कृत म्हणून लागलं. बायकोम बायकोम पाणीम पाणीम खरटम खरटम. बायकोम ते अरे धसकटम पाणी खरकटम किम पितम. त्याला काय म्हणतात? संस्कृतचं व्याकरण आहे. म्हणा नामीपेक्षा नाम श्रेष्ठ. विठ्ठल विठ्ठल नामाचं महात्म्य रावणाला सुद्धा कळालं. कोणाला? रावणाला. तुम्ही म्हणाल महाराज रावण तर देवाच्या विरोधातला होता. परंतु रावणाची शक्ती जाणा, रावणाची भक्ती जाणा, रावणाची युक्ती जाणा, रावणाचं चातुर्य काय. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही रावणाच्या पक्षाचे हा का? मी त्या पक्षाचा नाही पण काही गुण सांगतो. रावणासारखा विद्वान माणूस जगात नव्हता. किती विद्वान होता? 4 वेद ज्याने गिळून टाकले होते असा विद्वान कोण? रावण. रावणासारखा श्रीमंत माणूस जगात नव्हता. रावणाची श्रीमंती किती? 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची. किती? 7 कोटी. तुमचा अंदाज लावा तुम्ही कोण्या बजेटात. 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची. रावण एवढा श्रीमंत जगात कोणी श्रीमंत नाही. रावणासारखा संसार जगात मोठा कोणाचाच नव्हता. रावणाला मुलं किती होते?
1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू, 80,000 पत्न्या, एवढा घरचा परिवार. बरं झालं लवकर गेला. जर त्या आता असताना तर पुसद तालुक्याचा कायमचा खासदार. कारण घरातलंच मतदान होतं एवढं. एवढा रावण. काही माणसं म्हणतात रावण मूर्ख होता. मूर्ख म्हणण्याची माझी तर पात्रता नाही, तुम्ही म्हणा तो किती चतुर होता. रावणाचा सुद्धा विश्वास देवाच्या नावावर होता, आत्मविश्वास होता. ज्या वेळेला नळ नीळ जामवंत एका शिळेवरती दगडावरती राक्षर लिहितात राम, आणि ती शिळा कशात टाकतात? समुद्रात. रावणाचं सैन्य आलं. रावणाच्या सैन्याने बघितलं, ज्यांच्या नावावरती पाषाण तरंगते तो सामान्य असेल का? तो सामान्य असेल का? ज्यांच्या नावावरती पाषाण तरंगते तो सामान्य नाही. विनाकारण आपण रावणाला मदत करून आपला काही अर्थ होणार नाही. त्यापेक्षा आता आपण साथ सोडायची. माणसं अंदाज पाहून मदत करत असतात बरं का. शेवटच्या रात्रीपर्यंत सोबत राहतात, आणि शेवटच्या रात्री काळाला याचं डिपॉझिट गोल व्हायला की चालले दुसऱ्या गाडीत. अंदाज पाहून असते माणसाचं. रावणाच्या सैन्याने विचार केला, राम सामान्य नाही, ज्याच्या नावावरती पाषाण तरंगत आहे तो किती महान असला पाहिजे. त्यापेक्षा आपण मदत सोडून द्यायची. रावणाची साथ सोडली, सैन्य निघून गेलं. रावण एकटाच राहिला. किती श्रीमंत माणूस असू द्या, गर्भ श्रीमंत असू द्या, परंतु त्याच्या पाठीशी लोकबळ नसू द्या, समाज नसू द्या, तो माणूस हरत असतो. माणूस पैशाने श्रीमंत नाही, माणूस समाजाने श्रीमंत आहे. तुमच्या पाठीशी समाजच नाही आणि श्रीमंती किती असेल काय अर्थ आहे? काही काही माणसाकडे पैसा भरपूर आहे, पण राम राम कोणीच घालत नाही का? काही अर्थ नाही. माणूस श्रीमंत कशाने असावा? त्याच्या पाठीशी समाज असावा. तो समाजाने श्रीमंत असतो, पैशाने नाही. रावण एवढा श्रीमंत होता, पण रावणाने विचार केला, माझं पाठबळ गेलं, मी हरणार, माझी अपकीर्ती होणार. रावणाने खाली मान घातली. आपल्या पत्नीच्या महालात आला मंदोदरीच्या. मंदोदरी सारखी स्त्री कोणाला मिळेल? रावण बघा, ज्या रावणाची लोक निंदा करतात, परंतु त्याची पत्नी किती महान होती. 5 स्त्रियामध्ये पहिला नंबर मंदोदरीचा. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मुख्य, मंदोदरी पतिव्रता. पहिला नंबर पतिव्रते कोणाचा? मंदोदरीचा. मी एकदा असंच कीर्तनात म्हणू लागलो, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा. मधात एक घुटला महाराज, आमच्या घरची एक त्याच्यात धरा. म्हटलं तिचा नंबर लागत नाही, ती महाराज लोक आले की भांडे आपट्टे. ती मंदोदरी, अहिल्या, द्रौपदी पहिला नंबर पतिव्रतेत. ज्यावेळेस रावणाचा चेहरा बघितला आणि मंदोदरी संभाषण करते, स्वामी तुम्ही नाराज दिसा लागला. त्याला म्हणता स्त्री. जी स्त्री मालक घरात आल्याच्या नंतर मालकाचा चेहरा बघून संभाषण करते, तिचा मालक कधी आत्महत्या करत नाही. संकटात जी स्त्री आपल्या मालकाला मदत करते, तिचं कुंकू पुसल्या जात नाही. संकटामध्ये जी स्त्री मालकाला सोडून जाते, तिचा मालक आत्महत्या केल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा, घरातली स्त्री ज्या दिवशी विरोधात जाते त्या दिवशी माणूस हरत असतो आणि विचार करतो यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. मला तर वाटते बा, ज्या आत्महत्या चालू आहेत ह्या खऱ्या शेतकऱ्याच्या नाहीत. खरा शेतकरी मरतच नाही हो कसाचा. तो कशाला मरतो? 2 प्रकारचेच लोक मरायले जास्त. एक जास्त हे घेणार, आणि एक कोणतं ज्याला घरात गेल्याच्या नंतर आधारच नाही, तो. 2 माणसं जास्त मरायले. ज्या दिवशी स्त्री विरोधात जाते त्या दिवशी माणूस म्हणतो आता दुसरा मार्गच नाही, आत्महत्या. म्हणून मी काय चिंतन करतो, ज्या वेळेला रावणाचा चेहरा बघितला, मंदोदरी विचारते, स्वामी एवढा चेहरा नाराज झाला, काय संकट आहे मला सांगा. त्याला म्हणता स्त्री, मला सांगा काय संकट आहे. मंदोदरी, माझी अपकीर्ती होणार. का? रामाच्या नावावरती पाषाण तरंगत आहे.
माझं सैन्य मला सोडून गेलं. मग तुमचं काय मत आहे? माझ्या नावावर पाषाण तरंगलं पाहिजे तर माझं सैन्य मला मदत करते. मंदोदरीनं सांगितलं एवढंच आहे ना, आधी भोजन करा, चिंता करण्याचं कारणच नाही. आधी भोजन करा. भोजन केलं. तुम्हाला नावच पाहिजे सांगितलं, हो नावच पाहिजेत. मग एक काम करा, वरती नाव लिहा रावण. काय लिहा? रावण. तो दगड मस्तकाला लावा आणि समुद्रात टाकत असताना म्हणा, रामाची शपथ आहे जर बुडशील तर. काय म्हणायचं? रामाची शपथ आहे जर बुडशील तर. त्याची ताकद आहे का बुडाय? रावणाने मंदोरीच ऐकलं. वरती नाव लिहिलं रावण. तो दगड मस्तकाला लावला आणि दगड समुद्रात टाकत असताना शपथ घातली, रामाची शपथ आहे जर बुडशील तर. इकून रावणाचा शेतून तिकून रामाचा शेतू. वरती काय होतं? वरती रावण. अंदर अंदर काय होतं? रावण. वरती रावण. आपल्या वरती काय असते? हा, वरती रावण. अंदर रावणात आपल्यात एवढा बदल आहे. आपण वरती म्हणत असतो राम राम, पण अंतकरणात रावण. रावणाचं तसं नव्हतं. रावण बाहेरंगाने रावण होता, परंतु अंतरंगाने राम होता. पण रावणाचा सुद्धा विश्वास देवाच्या नावावर. विठ्ठल विठ्ठल भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर लाभ काय होतो? मला मी सोप्या भाषेत सांगतो. 1 कोटी देवाच्या नामाचा जर जप केला इमानदारीनं तर आरोग्याची प्राप्ती होते. कशाची? आरोग्याची. 2 कोटी जप केला तर जीवनात यश मिळते, अपयश मिळत नाही. 3 कोटी जप केला तर शत्रूच्या बुद्धीचा नाश होते, शत्रू चाल करत नाही. 4 कोटी जप केला तर अपमृत्यू टळतो, अपघात होत नाही. 5 कोटी जप केला तर लक्षात ठेवा ज्ञानाची प्राप्ती होते. 6 कोटी जप केला कर्मनाश होते. 7 कोटी जप केला क्रियामान कर्म समाप्त होते. 8 कोटी जप केला प्रारब्ध कर्मनाश होते. 9 कोटी जप केला संचित कर्मनाश होते. 10 कोटी जप केला देव स्वप्नात येतो. 11 कोटी जप केला देवाचा साक्षात्कार होतो. 12 कोटी जप केला देव कळतो आणि 13 कोटी जप केला देव मिळतो. किती? 13 कोटी जर जप केला तर देवाची प्राप्ती होते. एवढं नामामध्ये महात्म्य आहे. विठ्ठल नाम चिंतन केल्याच्याने आयुष्य वाढते. कोणाचं वाढलं मी तुम्हाला सांगतो, जास्त वेळ घेत नाही. कोणाचं वाढलं मी सांगतो. एक मुरकुंड नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांना फार दिवस पुत्र संतती नव्हती. पत्नीनं घरी आल्याच्या नंतर म्हणा कुठे जा, कुठलाही नारळ आणा, पण मुलगा झाला पाहिजे. नाही जमलं इकडल्यानं बजेट बसलं तर सैलानीला जा, पण पोरग झालं पाहिजेत. मुरकुंड ऋषी अधिकारी होते. ते ब्रह्मदेवाकडेच गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं मला एक पोरगा पाहिजे. त्यांनी सांगितलं 2च शिल्लक राहिले बालक. निवडणूक जवळ आल्यामुळे वाटून टाकले सगळे. 2च शिल्लक आहे, त्यातलं कोणतं घेऊन जायचं? ते बालक पुढे टाकले. म्हणजे यातला फरक काय? म्हणजे एक 100 वर्ष जगणार आणि एक 14 वर्ष जगणार. या दोघांच्या वागणुकीमध्ये बदल काय? हा 100 वर्ष जगेल पण 100 वर्ष त्रास देईल. हा 14 वर्ष जगेल पण 14 वर्ष आनंद देईल. त्यातलं कोणतं आणाय पाहिजे? 14चं का 100चं? 14चं. आणि तुम्ही आम्ही असतो तर कोणतं उचललं असतं? जोडे खाऊ पण 100च घेऊ. त्यांनी 14 वर्षाचं आयुष्य असणारा बालक उचलला. पत्नीकडे स्वाधीन केला आणि सांगितलं याचं आयुष्य 14 वर्ष आहे, वांज नाव फेडायचं. 13 वर्ष आईला काही वाटलं नाही, पण 14 वर्ष लागणार आई रडू लागली. का रडतोस? आता माझा मुलगा जाणार. सांगितलं चिंता करू नको. मुलाला सांगितलं एक काम कर, जा शिवालयाच्या मंदिरात पद्मासन घाल आणि शिवाचा जप कर. मुलगा आज्ञाधारक होता. पुत्र आज्ञाधारक असावा, तोच बाप खरा. ज्यावेळेला मुलगा आला, पद्मासन घातलं, शिवाचा जप चालू केला. 14 वर्ष पूर्ण झालं. रेड्यावर बसून यम आला. महादेवाने विचार केला, यम घेण्याकरता चाला. महादेवाने त्रिशूळ घेतला, पाठलाग केला, त्याला खाली पाडलं. सांगितलं कुठे चालला? सांगितलं नेमाचं उल्लंघन करू नका. आयुष्याची मर्यादा संपली. 14 वर्षाचं आयुष्य त्याला घेण्याकरता आलो. महादेव सांगितलं कशावर ना? सांगितलं कंपाळ बघा. आणि प्रत्येकाचा हिशोब कुठे असतो? आपल्या कंपाळावरच असतो. महादेवाने सांगितलं चल
कंपाळ घासलं, त्याच्यावर आकडा निघाला 14चा, पण वर्ष नव्हतं पुढे. ब्रह्मदेव वर्ष विसरूनच गेले होते. महादेवा सांगितलं आकडा 14चा आहे पण वर्ष नाही. मग तुझ्या हाताने टाक. म्हणे काय टाकायचं? म्हणे कल्प टाकायचं. काय? कल्प. 14 वर्षाचं आयुष्य किती मागून घेतलं? 14 कल्प. आता 14 कल्प म्हणजे किती? मी तुम्हाला एका कल्पाचा हिशोब सांगतो पुढे चालतो. एकाच कल्पाचा म्हणजे तुम्हाला मेळ लागला पाहिजे. या कलियुगाचं आयुष्य किती आहे? कलियुगाचं आयुष्य किती? कलियुग चालू आहे सध्या. या योगाचं आयुष्य किती आहे? 4,32,000 वर्षे. द्वापार युगाचं किती आहे? 8,64,000 वर्षे. त्रेतायुगाचं किती आहे? 12,96,000 वर्षे. सतयुगाचं किती आहे? 17,28,000 वर्षे. या 4 युगाचं गणित करा, किती होते? केलं का गणित? 4 युगाचं गणित 43,20,000 वर्षे. हे गणित झालं. याला 4 युगाचं आयुष्य म्हणतात, याला चौकडी म्हणतात. अशा चौकड्या 71 वेळा फिरवा, त्याची बेरीज करा, म्हणजे किती होतात? एक मन्वंतर. 71 वेळा म्हणजे एक मन्वंतर. एक मन्वंतर म्हणजे किती? 8,32,04,08,000 वर्षे. एका कल्पाचं आयुष्य किती? 8,32,04,08,000 वर्षे. एका कल्पाचं आयुष्य. तर मागितलं किती? ब्रह्मदेवाच्या 10 पट मागितलं. ब्रह्मदेवाचं किती होतं? एकावर 17 शून्य. त्याचं गणित करा, सकाळी सोडून द्या. किती? एकावर 17 शून्य. एकम दहम शतम सहस्रम दसहस्रम लक्ष दशलक्ष कोटी दसकोटी अब्ज खर्व निखर्व पद्म जलधी माध्या अंत शंकू परार्ध महापरार्ध एवढी संख्या ब्रह्मदेवाच्या आयुष्याची. याच्या 10 पट मागितलं. का मागितलं? नामचिंतनाची शक्ती. विढल विढल म्हणून महाराज म्हणतात बाबा नामाचे चिंतन प्रगट पसारा. त्याचा आकार किती आहे? स्वरूप कसं आहे? पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट व्यापक आहे. पाण्यापेक्षा अग्नी 10 पट व्यापक आहे. अग्नीपेक्षा वायू अनंतपट व्यापक आहे. वायूपेक्षा आकाश अनंतपट व्यापक आहे. परंतु आकाशापेक्षाही महान नामचिंतन आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पुसे निरोतिशी चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. आकाशापेक्षाही महान असणार नामचिंतन. म्हणून महाराज म्हणतात नामाचे चिंतन प्रगट पसरा. महाराज ते नामचिंतन घ्यायचं कुठे आम्हाला सांगा. कारण आम्ही व्यापारी आहोत, दुकानात राहतो, राजकारणी आहोत. लक्षात ठेवा, कोणी आम्ही सर्व्हिसला आहोत. मग आम्ही नामचिंतन करायचं कधी, घ्यायचं कधी? महाराज म्हणतात सांगू का बाबा? असाल ते करा जे ते ते असाल ते असाल ते करा. आधीच सांगितलं तुम्हाला महाराजांचं माझ्यावर खूप प्रेम. लक्षात ठेवा. महाराज टाळा घेऊन राहील मला माहितही नाही. नीतिमतेनं करा. हा भारत देश सोन्याचा होईल. पूर्वी या देशाला सोन्याचा देश म्हणायचंय. आपणच या देशाची पातळी खाली आणली. लक्षात ठेवा. नाही तर हा देश कसा होता? पूर्वी मोडीवाले लोक यायचे आणि म्हणायचे है क्या सोने की मोड, की दिवसा महिलांनी 2-2 किलो सोनं द्यायचं. सोन्याचा धरून निघायचा. नंतर सोनं गेलं. है क्या चांदी की मोड, चांदी गेली. त्याच्यानंतर है क्या पित्तल की मोड, आता पित्तलही गेलं. त्याच्यानंतर है क्या लोहा लोखंड, आता लोहा लोखंडही गेलं. आता है क्या बुड्ढी के बाल, दे बालन घे फेपसीन मर. का? ही पातळी का आणली? आपली नीतिमत्ता ढासळली. आपण इमानदारीनं कर्म करत नाही. आपल्या कर्मात आपल्याला जो पैसा मिळतो तो इमानदारीचा पैसा तुमच्या जीवनात तुम्हाला सुख देतो. संपत्ती कितीही कमावली पाहिजे, धीरूभाई अंबानी बना,
पण कर्म नीतिमतेचा असू द्या. लक्षात ठेवा, ती कमाई चांगली असू द्या. चांगली कमाई जर असेल तर तुमच्या शरीराला सुख मिळते. आणि ती कमाई अनितीतली असेल तर त्या कमाईकडे, पैशाकडे फक्त बघावं लागते, खाण्याकरता काहीच मिळत नाही. एका घरी मी गेल्यानंतर एक माणूस म्हणे, महाराज काय करा, पैसा भरपूर आहे, कमी काहीच नाही, परंतु डॉक्टरनी सांगितलं मसाला चालत नाही, साखर चालत नाही, तेल चालत नाही, गव्हाची पोळी चालत नाही, चहा चालत नाही, पोहे चालत नाही, भात चालत नाही. मी काय खाऊ म्हणलं, शेण खाय. का एवढा पैसा आहे परंतु का चालत नाही? तू कमावलेला पैसा तो नीतीतला नाही, तुझे कर्म अनितीचे होते, म्हणून तुझ्या शरीराला कधीच सुख मिळणार नाही. मी काय सांगतो, पैसा कमवून असा खर्च करा, असा खर्च करा, असा मंडप घाला, चांगलं कार्य करा, कमवा पैसा. जोडोनिया धन, जोडोनिया धन, जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे. 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 जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती, उत्तमची गती, तोय का पावेला. 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 एवढे श्रीमंत बना, धीरूभाई अंबानी बना. जोडोनिया धन, उत्तम व्यवहारेन, उदास विचारे वेच करी. कमावलेला पैसा जर अशा सत्कार्यात येत नसेल तर लक्षात ठेवा, त्या पैशापासून जीवनभर तुम्हाला व्याधी. म्हणून चांगल्या कामात पैसा खर्च करा. या ठिकाणी किती सुंदर आयोजन केलं दुधे भाऊनं, किती सुंदर आयोजन आहे. असे उपक्रम करा की ज्याच्यापासून समाज घडेल. काही तरुण माणसं निर्व्यसनी बनतील. आणि निर्व्यसनी बनवण्याकरता एकमेव कारखाना आमचे परमपूज्य खोडे बाबा यांच्या वाणीतून श्रवण करा आणि आपापले व्यसन झोळीत टाका. व्यसनापासून आयुष्याचा नाश होते, तुम्ही ऐका लागलात. व्यसनाच्या आहारी गेलेला माणूस तो स्वतःच्या आईवडिलाची हत्या करतो. मागच्या 8 दिवसात पेपर वाचला असेल, आईनं दारू पिण्याकरता पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने दारू पिऊन आला, झोपेच्या अवस्थेत स्वतःची आई, स्वतःचा बाप आणि स्वतःची आजी यांचे तुकडे केले. का? फक्त दारूच्या आहारी गेला. व्यसनाच्या आहारी गेलेला माणूस सैतान बनत असतो. म्हणून व्यसनापासून अंतर व्हा. तुमच्या बापाची इच्छा होती माझा मुलगा मोठा होईल, त्याच्यापासून मला सुख मिळेल, त्याची मांडी मला मिळेल, मला आनंद मिळेल, परंतु दुर्दैव आहे त्या मुलापासून जीवनभर दुःख मिळत आहे. आणि शेवटच्या क्षणी बापाचं दुर्दैव, बापच मुलाच्या प्रेताला खांदा देत आहे. याला एकमेव कारण आहे व्यसन. व्यसन मग व्यसन सोडून द्या. आता ऐका 2-4 दिवस व्यसन झोळीत टाका. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. व्यसन माणसाला सैतान बनवत असते, पागल बनवत असते. आणि व्यसनापासून माणूस वाईट काम करत असतो. जेवढे काम होतात वाईट तेवढे व्यसनाच्या आहारी गेलेली माणसं करत असतात. म्हणून व्यसन वाईट आहे. मी काय सांगतो, आपलं चिंतन काय चाललं, आपलं चिंतन काय चाललं. महाराज म्हणतात, बाबा कोण्याही ठिकाणी राहा, सत्कार्य करा आणि देवाच्या नामाचा आधार घ्या. राम म्हणजे काय? राम म्हणजे सत्य स्वरूप. कर्म करत असताना रामाचं ध्यान करा. का? रामाने जीवनात अत्याचार, दुराचार, भ्रष्टाचार, रामाने जीवनात कधी वाईट काम केलं नाही. मी माझ्या रामाचं स्मरण करून माझं कर्म सत्य करणार.
लक्षात ठेवा, असाल ते करा जेथे तेथे, कामामध्ये काम, काही मना राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. सर्व्हिस मध्ये असाल तरी चिंतन करा, व्यापारी असाल तरी चिंतन करा, पुढारी असाल तरी चिंतन करा. जास्त काय सांगावं, महिलांना सुद्धा संधी आहे. जनाबाईनं दळण दळत असताना चिंतन केलं, दळीता कांडिता तुझं गायीन रे अनंता. जात्यावर देवाची प्राप्ती केली. कशावर? जात्यावर देवाची प्राप्ती केली. पूर्वीच्या काळात जाती राहायच्या, आता सिटीत जातं कळणारही नाही. जात पूर्वीच्या काळात महिला दळायच्या, आता कोण दळायलेत? हा, डबा घेऊन चालला. कुठं चालला रामभाऊ? दळाय चाललो. बुगलिया दळाय चालला का? पूर्वीच्या काळात महिला दळायच्या जात्यावर, आणि जात्यावर काय सुंदर गाणे म्हणायच्या. त्या गाण्यापासून एवढा आनंद मिळायचा. जात्यावर गाणे. पूर्वी कोणती गाणी म्हणायच्या महिला? देवाचं म्हणायचं का भावाचं? हा, कोणाचं म्हणायच्या? देवाचं गाणं म्हणायच्या. देवाचं कधी म्हणतील? एका बाईचं गाणंच ऐकू लागलो. लिंबाच्या ग झाडा खालीन माझा भाऊ दारू काढे, कोण्या मेल्यानं केली चाळीन आली पोलिसाची गाडी, गुरुल गुरुल गुरुल. गाणंच ऐकू लागलो. दारूचा ग वास घान घानन माझा भाऊ पहिलवानन, पोलिसानं हाणला दाबून, गुरुल गुरुल गुरुल. हे जात्यावर गाणे. जनाबाईनं गाणं गायलं जात्यावर. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते, ओव्या गाऊ कवते का तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळिले पीठही भरिले, तुम्हा पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. देवाला हाक मारावी, जनाबाईचा अधिकार किती. देवाने धावत यावं आणि जनाबाईला दळू लागावं. जात्यावर जनाबाईनं देवाची प्राप्ती केली. असाल ते करा जेथे जेथे, जिथे असाल तिथे देवाचं चिंतन करा. भाकर थापत असाल चिंतन करा, पोळी लाटत असाल चिंतन करा, सर्व्हिस मध्ये असाल चिंतन करा. घर सोडण्याची गरज नाही, त्याग करण्याची गरज नाही, भगव वस्त्र धारण करण्याची गरज नाही. आपल्या कर्माला जोपासण्याची गरज आहे आणि त्या कर्मात ईश्वर शोधण्याची गरज आहे. दुसरं काहीच नाही. विढल साधकांनी प्रश्न केला, महाराज अशा नामधारकांचा अधिकार काय? आता राहिला फक्त अर्धा तास आपला. अशा नामधारकांचा अधिकार काय? महाराज म्हणतात, अशा नामधारकांनी एखादी जर प्रतिज्ञा केली, ती प्रतिज्ञा सोडवण्याची जबाबदारी स्वतःकडे देव घेतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सोडविल माझा स्वामी नित्यसी, 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 सोडविल माझा स्वामी नित्यसी. प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही, सोडविल माझा स्वामी नित्यसी, सोडविल माझा स्वामी नित्यसी. प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही, सोडविल माझा स्वामी नित्यसी, सोडविल माझा स्वामी नित्यसी. अशा नामधारकांचा अधिकार कसा आहे? महाराज म्हणतात, नामधारकाने एखादी जर जीवनात प्रतिज्ञा केली, ती प्रतिज्ञा पूर्ण करण्याची जबाबदारी देव घेतो. आता 2 प्रतिज्ञा सांगतो बरोबर वेळेच्या आत आणि कीर्तन सेवा समाप्त करतो. पहिली प्रतिज्ञा द्रौपदीची. ज्या वेळेला दुर्योधनाचा अपमान झाला, कोणी अपमान केला? द्रौपदीनं. आंधळ्याचा मुलगा आंधळा शब्द जोपासून वापरावा.
शब्दापासून समाज जवळ येतो आणि शब्दापासून मामाच्या गावी. मामा कुठे राहत होते? गांधार देशात. पूर्वी त्याला गांधार देश म्हणजे आता त्याला तालिबान आणि अफगाणिस्तान म्हणतात. गांधारीचं माहेर म्हणजे तालिबान आहे, लक्षात ठेवा. तिथे गांधार नरेश राहायचे. त्यांचं नाव गांधार नरेश आणि त्यांची कन्या गांधारी. आणि त्या ठिकाणी राहायचे शेकोनी मामा. शेकोनी मामाचा खानदानी धंदा होता. कोणता? शेकोनी मामाचा धंदा कोणता होता? सप्त्याचं आयोजन करणे. शेकोनी मामाचा खानदानी धंदा होता. रोजचे 2-4 संसार मोडणे. शेकोनी मामा वाईट कधीच बोलायचा नाही, पण काम चांगलं कधी करायचा नाही. दुर्योधन मामाकडे आला. चेहरा बघितला दुर्योधना, चेहरा नाराज दिसतो. काय झालं? मामा, अपमान झाला. अरे, अपमानापेक्षा मृत्यू बरा. याला म्हणतात आगीत तेल ओतणं. कोणी अपमान केला? द्रौपदीनं. आंधळ्याचा मुलगा आंधळा. मामा, त्या अपमानाचा मोबदला घ्यायचा. मूर्ख माणसं अपमान जर झाला तर मोबदला शत्रुत्वाने घेतात. शहाणे माणसं अपमान झाला त्याचा मोबदला उपकार करून फेडतात. हे शहाण्याचं लक्षण. एखाद्या साधूचा अपमान करा, तो तुम्हाला काहीच म्हणणार नाही. तुम्हाला जेवू घालेल, तुमची स्तुती करेल आणि त्या माध्यमातून, त्या अपमानातून ते मुक्त होतील. मूर्खाचा अपमान करा. मूर्ख माणूस म्हणेल माझा अपमान केला, याचाही घोर अपमान केल्याशिवाय राहणार नाही. हे मूर्खाची लक्षण. मूर्ख कळते का तुम्हाला? मूर्ख म्हणजे का? मी तुम्हाला मूर्ख सांगतो. एका मूर्खाचं लग्नच होईना, बाप तर झाला लग्न का होईना, मग घरी काहीच नाही. एका ग्रस्तानं सांगितलं मुलाला सांगा, पाहुणे आल्याच्या नंतर काही 4 पट सांगायचं. 1 पट विचारलं 4 पट सांगायचं. तेवढ्यात पाहुणे आले आणि बाप निघून गेला. दारात बैलाची जोडी बघितली. म्हणजे बैलाची जोडी तुमचीच का? इथेच नाही, पुसदमध्ये आहे, निंबीत आहे, पारडीत आहे, दिग्रसमध्ये आहे. तेवढ्यात मारुती कार बघितली. मारुती कार तुमची का? इथेच नाही, निंबीत आहे, पारडीत आहे, पुसदमध्ये आहे, दिग्रसमध्ये आहे. तेवढ्यात त्याच पोराचा बाप तिकून येऊ लागला. पाहुणे म्हणून तुमचा बाप का? इथेच नाही, पुसदमध्ये आहे, निंबीत आहे, पारडीत आहे, दिग्रसमध्ये आहे. त्याला काय म्हणतात? मूर्ख. ज्याला जीवनच कळत नाही आपलं, त्याला मूर्ख म्हणत असतात. मी सांगत असे, एक गाव अशिक्षित होतं. शिकलेलं कोणीच नाही. सर्व गावाने मिटिंग घेतली, विचार केला एखादा मुलगा तरी बाहेरगावी शिक्षण घेण्याकरता पाठवून वर्गणी करून त्याला पाठवलं बाहेरगावी. ते 4 वर्ष राहिलं, मजा मोज केली. इंग्लिशमध्ये 2च शब्द शिकून आलं, येस आणि नो. याच्या पलीकडे काहीच शिकलं नाही, पण त्याचा अर्थच कळेना. गावात आल्यावर लोकांनी सत्कार केला. गावकरी लोकांना एक तहसीलदार आले, इंग्लिशमध्ये पाणी मागू लागले, 1 ग्लास वॉटर. आता खेड्यातल्या लोकांना काय कळणार इंग्लिश? लोक म्हणत रामभाऊच्या पोराला बोलवा, त्याला बोलावलं. अरे तहसीलदार काय म्हणतात? 1 ग्लास वॉटर. हे म्हणे यस. याला वाटलं कळालं, म्हणून त्याला अर्थच कळत नव्हता येस म्हणजे काय. हे जाग्यावरच उभं. पुन्हा तहसीलदार म्हणतात 1 ग्लास वॉटर. हे म्हणे नो. नो म्हणल्यावर तहसीलदारांनी 2 लगावून दिला आणि तहसीलदार गेले निघून. लोक म्हणाले का रे तुला का मारलं? ते पोरग म्हणे, तहसीलदार म्हणले तू एकटा शिकला, यायला काऊन नाही शिकवलं? त्याला काय म्हणतात? मूर्ख. आणि दुर्योधन असाच मूर्ख होता, पहिलाच मूर्ख. मामाने सांगितलं अपमानापेक्षा मृत्यू बरा. कोणी अपमान केला? द्रौपदीनं. त्याचा मोबदला घ्यायचा. काय हरकत नाही, चिंता करू नको, मी सांगतो तसं कर. सर्वांना मेजवानी खाऊ घाल. मी आल्याच्या नंतर काय करायचं ते मी करतो माझ्या बुद्धीनुसार. सर्वांना आमंत्रित कर. रथी महारथी, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, 5 पांडव सर्वांना आमंत्रित कर आणि त्याच्यानंतर मेजवानी खाऊ घाल. सर्वांनाच आमंत्रित केलं, सर्वांना मेजवानी खाऊ घातली. यथाच्य जेवले. दुष्टाच्या घरचं अन्न म्हणजे जहर असते, लक्षात ठेवा. काही काही माणसाच्या घरचं अन्न खाणं म्हणजेच बुद्धीमध्ये, लक्षात ठेवा, विकृती निर्माण करणं. दुर्योधनाचं अन्न खाणं म्हणजेच भ्रष्ट होणं. सर्व यथाच्य जेवलंय. धर्म म्हणतो मामा थोडी विश्रांती घ्यावी. मामाने सांगितलं विश्रांती चालूच आहे, पण टाइमपास म्हणून जुगार खेळू. टाइमपास. माणसाने कशातही टाइम वेस्ट करू नये, लक्षात ठेवा. टाइम पासून जुगार खेळू. जुगार खेळण्याकरता बसले, बुद्धी भ्रष्ट झाली होती. एक एक वस्तू डावाला मांडा लागले, सर्वस्वी हरले. मोठमोठे जहागीरदार 2-3 वेषणाच्या आहारी गेले, हातात कटोरे आले. स्त्री, जुगार, मदिरा, लक्षात ठेवा. यांच्या जो नादी लागतो, एक दिवस हातात कटोरा येतो. विढल विढल सर्वस्वी हरला. मागे बघितलंच नाही काय झालं. मामा आता डावर मांडण्याकरता काहीच नाही, मधातून उठू लागला.
शेकोणी म्हणतात मर्द माणसाने मधातून उठत नसतात. माणसं कुठे चढवतील काय सांगता येत नाही. तू मर्द आहेस मामा, डावावर बांधण्याकरता काहीच नाही. एक वस्तू आहे, त्या वस्तूचं नाव आहे द्रौपदी. शेवटचा विलाज तुझ्या पत्नीला डावावर मांड. त्यांच्याकरता डाव होता. बुद्धी भ्रष्ट झाल्यावर माणूस काय करणार नाही. पहा धर्मराजा महापुण्यरासी, का दूत खेळे दुर्योधनासी. हारोणी कांता केली उपाधी, विनाश काले विपरीत बुद्धी. माणसाची बुद्धी बिघडल्यावर माणूसच राहत नाही. माघारी डावावर मांडलं. द्रौपदीला माहिती नाही. डाव जिंकला, धर्म हरला. सर्वांना आनंद झाला. टाळ्याचा कडकडाट केला. दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं, दुःशासना जा आणि आता भर सभेत द्रौपदीला आण, तिला नग्न करायचा, विटंबना करायची. तिला आण. ती आता कौरवाची झाली, पांडवाची राहिली नाही. ज्यावेळेस दुःशासन वाईट कृत्याचा आनंद म्हणून द्रौपदीकडे निघाला. द्रौपदी अंगणात बसून होती. केस मोकळे सोडलेले होते आणि अंगणात बसली होती. केस मोकळे सोडून अंगणात बसण्याचा एकाच वेळेला स्त्रीला अधिकार आहे. केव्हा? ज्या वेळेला स्त्री रजस्वाला असते त्याच वेळेला केस मोकळे सोडून उंबरट्यात बसण्याचा अधिकार आहे. शरीरातले वाईट सूक्ष्म परमाणू काही वेळेला केसाच्या द्वारे बाहेर पडत असतात, पण त्याच वेळेला केस मोकळे सोडण्याचा अधिकार आहे. एरवी स्त्रीने जर केस मोकळे सोडून उंबरट्यात बसली तर घरावर संकट येते. अयोध्येमध्ये 2 स्त्रियांनी केस मोकळे सोडले होते, एक मंथरा आणि कैकेयी. ज्याला राजगादी मिळायची त्याला 14 वर्षाचा वनवास. का? विनाकारण केस मोकळे सोडून उंबरट्यात बसू नये. स्त्रियांनी केस कापू नाही. केस कापू नाही. आता सिटीत काय चालू आहे? हा, ते कोणतं दुकान आहे त्याला काय म्हणतात? हा, सगळ्यालाच माहिती आहे. तुम्हीच तशी. तुम्हालाच वाटते हिप्पी असलेली बरी. केस कापू नका. पाश्चात्य देशातली संस्कृती आपल्या देशात आणू नका. मला कडक बोलायचं या ठिकाणी. मी कोणाचा मुलाचा ठेवत नसतो. का? आतापर्यंत आपण जी संस्कृती वापरतो ही आपल्या देशातली नाही, ही पाश्चात्य देशातलीच आहे. पाश्चात्य देशातल्या संस्कृतीनुसार आपण कोणते कार्यक्रम करतो. वाढदिवस करत असताना बघा, तुम्ही लावलेले दिवे विझवत असता का लावूनच ठेवत असता? वाढदिवस होतात का इकडे म्हाताऱ्याचे? वाढदिवस ज्यांचा आहे त्यांच्या हाताने दिवे विझवतो का त्यांच्या हाताने लावतो? बोला ना. काय करतो? विझवतो. दिवा विझवणं चांगलं लक्षण आहे का? नाही. दिवा विझवणं हे वाईट लक्षण आहे. आपल्या संस्कृतीत दिवा विझवणं हे वाईट लक्षण आहे. भारतीय संस्कृतीत इथे कोण्याही समाजाचे लोक असो, भारतातले आपण आहोत. आपल्याला या देशाचं महत्व जाणायचं. मी जातीबद्दल नाही बोलायलो, देशाबद्दल. या भारत देशात आपण जन्म घेतला. धन्य भारतवर्षो, धन्य एश परंपरा, धन्य भारतीय जन, धन्य पश्य संस्कृती. आमच्या देशासारखा देश नाही, आमच्या संस्कृतीसारखी संस्कृती नाही, आमच्या परंपरेसारखी परंपरा नाही. ज्या देशात आपण राहतो त्या देशाबद्दल स्वाभिमान असला पाहिजे. ज्या मातीत आपण राबतो त्या मातीबद्दल प्रेम असलं पाहिजे. लक्षात ठेवा. आपण पाश्चात्य देशातल्या संस्कृतीचा वापर का करतो? अनंत जन्माचं लादलेलं आक्रमण आपल्या रक्तामध्ये भिनलेलं आहे. अनंत जन्माचं लादलेलं आक्रमण आपल्या रक्तामध्ये भिनलेलं आहे. त्याच्यामुळे आपण त्या संस्कृतीला विसरत नाही. पाश्चात्य देशातल्या सर्वात आक्रमण होणारा देश कोणता? तुम्ही सगळे शिकलेली मंडळी आहात. सर्वात आक्रमण होणारा देश कोणता? मी एकटाच शिकलो का इथे? सर्वात आक्रमण होणारा देश भारत देश. सर्वात जास्त आक्रमण झाले असतील तर भारत देशावर. पुढे झाले भारत देशावर झाले. हा देश परतंत्र किती वर्ष होता? किती वर्ष होता हो नारायणराव? 150 नाही का? तसं पाहिलं तर 250 वर्ष. एकदम इंग्रज गेले नाहीत. लक्षात ठेवा. 250 वर्षच हा देश परतंत्र होता का? किती आक्रमण झालं तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. आणि वेळेच्या सेवा आटोपतो 2च मिनिटात. किती आक्रमण झाले? पहिलं आक्रमण झाले या देशावरती 722 मध्ये. दिवस मंगळवार आहे. रात्रीचे 2 वाजले. 722 मध्ये सिंध प्रांताचा राजा जुनमाद शहा यांनी पहिलं आक्रमण केलं या देशावर. आणि कितीक लोकांची हत्या केली, कितीक संपत्ती लुटून नेली. हे पहिलं आक्रमण. दुसरं आक्रमण झालेलं आहे 10 से 25 मध्ये शुक्रवारी सकाळी 9:46 वाजून
महिना मी आहे. आक्रमण करणारा कोण आहे? मोहम्मद गजनी. सोरटी सोमनाथांच्या मंदिरावरती आक्रमण केलं. 200 मन सोन्याचा घंटा होता. किती सोन्याचा? 200 मन सोन्याचा घंटा होता. 1000 हत्ती घंटा वाजवण्याकरता लागायचे. 1000 ब्राह्मण पूजे करता होते. काशीहून पाणी येत होतं, काश्मीरहून फुलं येत होते, जव्हार माणिक मोती आणि मडवलेले खांब होते. त्या काळात 1025 मध्ये शुक्रवारी सकाळी 9:46 मे महिन्यात आक्रमण करून 17 कोटी रुपयाची लूट केली. लक्षात ठेवा. आणि कितीक लोकांची हत्या केली. हे दुसरं आक्रमण. तिसरं आक्रमण झालेलं आहे 1290 मध्ये. दिवस रविवार आहे. 12:55 झाले. आक्रमण करणारा अल्पत खान त्यांनी आक्रमण केलं. कितीक लोकांची हत्या केली, कितीक पैसा लुटून नेला. चौथं आक्रमण झालेलं आहे 1501 मध्ये. आक्रमण करणारा कोण आहे? मोहम्मद बेगडा. त्यांनी आक्रमण केलं. कितीक लोकांची हत्या केली, कितीक स्त्रियावरती अत्याचार केला आणि कितीक संपत्ती लुटून नेली. 6वं आक्रमण झालेलं आहे 1601 मध्ये. आक्रमण करणारा कोण? औरंगजेब. त्यांनी आक्रमण केलं. आक्रमण झाल्याच्या नंतर जिजाबाई फक्त 6 वर्षाच्या होत्या. किती वर्षाच्या? 6 वर्षाच्या. जिजाबाईने आपल्या बापाच्या तलवारीकडे बघितलं. लखोजी जाधवांच्या तलवारीकडे. बापाची तलवार हलू लागले. जिजाबाईने विचार केला, या देशातल्या स्त्रियांना धोका आहे. लक्षात ठेवा. माझ्या बापाची धर्म तलवार उचलणारा वीरपुत्र माझ्या पोटी जन्माला यावा अशी 6 वर्षाची कन्या प्रतिज्ञा करते. आणि कालांतराने 19 फेब्रुवारी 1630 मध्ये जुन्नर तालुका पुणे जिल्हा शिवनेरी ठिकाण शिवाई मंदिर अशा पवित्र ठिकाणी एका वीरपुत्राला जन्म. त्या मुलाचं नाव काय? छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी एकाच समाजाकरता कार्य केलं नाही तर सर्व समाजाकरता कार्य केलं. शिवाजी महाराजांना एका समाजात मोडू नका. शिवाजी महाराजांनी कोणत्याही धर्माची स्त्री असो जर अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी आपल्या तलवारीचा वापर केला. पण त्याला धर्मराजा म्हणतात. धर्म कोणता जाणला? की कोणत्याही अबला स्त्रीवरती कोणत्याही समाजाची स्त्री असो, इस्लाम समाजाची असो, हिंदू समाजाची असो, कोण्याही समाजाची असो, त्या स्त्रीवरती जर अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी त्या तलवारीचा उपयोग केलेला आहे. दुष्टा करता, सज्जना करता नाही, दुष्टा करता. म्हणून शिवाजी महाराज एका समाजाचे नाहीत. या देशाचं रक्षण करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज. मी काय सांगतो, 1645 साली धर्म तलवार हातात घेतली. पहिला किल्ला सर केला. तो कोणता किल्ला? पहिला किल्ला सर केला. कोणता? तोरणागड. 1645 साली वयाच्या 16 वर्षी पहिली क्रांती केली. आणि वयाचं 16 वर्ष कसं असते हो? कसं असते? 16 वर्ष कसं असते? धोक्याचं. मथारे माणसं म्हणाले धोक्याचं. म्हणजे का मथारे कमी राहिलेत का? एकदा मी गाडीतून उतरलो, मथार म्हशीवर बसून गाणं म्हणायला लागलं, आम्ही जातो आमच्या गावा, आमच्या अंगाला हळद लावा. म्हणलं वारे वा बोचरिया, तुमच्या का मथारे कमी राहिलेत का? आता तर एक नवीन गाण्यावरच नाच आली होती. एक नवीन गाणं निघालं, शांताबाई. पागल झाली माणसं. मी काय सांगतो, वयात 16 वर्ष मोक्याचं आहे, धोक्याचं नाही. तरुण मुलांनी ऐका, वयाच्या 16 वर्षी जर तुम्ही योग्य दिशेनं पाऊल टाकला आणि जीवनात संयम कायम ठेवला, तुमच्या जीवनाची क्रांती घडेल आणि तुमचं इतिहासात नाव नोंदल्या जाईल. म्हणून वयाच्या 16 वर्षी बिघडू नका. वयाच्या 16 वर्षी योग्य दिशेनं पाऊल टाका. वयाच्या 16 वर्षी ज्ञानवारांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. वयाच्या 16 वर्षी पेशव्याने पेशवेशाही स्वीकारली. वयाच्या 16 वर्षी शंकराचार्यांनी गीतेवर भाष्य केलं. आणि वयाच्या 16 वर्षी ज्ञानवारांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि वयाच्या 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराज तोरणागड नावाचा किल्ला जिंकतात. वयाचं 16 वर्ष. 1649 साली जावळीवर हल्ला करतात. 1652 साली कल्याण विहुंडी ताब्यात घेतात. 1654 मध्ये गुजरातमधून संपत्ती आणतात, महाराष्ट्र जगवतात. 1674 मध्ये राज्याभिषेक होतो आणि 1680 मध्ये देहांत होतो. 6 वर्ष राज्य. त्याच्यानंतर संभाजी राजे होतात. समाजाचं बलिदान होते. त्याच्यानंतर इंग्रज येतात कितीतरी कालांतराने आणि इंग्रज 250 वर्ष राहतात. 1947 साली हा भारत देश स्वतंत्र होतो आणि 1952 साली पहिली निवडणूक होते. पहिल्या निवडणुकीमध्ये पहिले पंतप्रधान होतात ते कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल.
लक्षात ठेवा. ज्या वेळेला 1952 साली पहिली निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रपती पदाची शपथ घेत असताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, पुण्याचे काकासाहेब गाडगीळ, काश्मीरचे लक्ष्मी शास्त्री जोशी यांनी मीटिंग घेतली आणि काय ठरवलं. पहिल्यांदा 10:25 मध्ये शुक्रवारी सकाळी 9:46 जी मूर्ती फोडून टाकली, महादेवाची मूर्ती, त्या मूर्तीची स्थापना आधी करायची आणि नंतर देशाचं सूत्र हातात घ्यायचं, कारण मला देशाचा स्वाभिमान आहे. त्याच्यानंतर देशाचा कारभार करायचा. मी काय सांगायलो, किती वर्षे हा देश परतंत्र होता त्याबद्दल 2 मिनिटात सांगितलं. विढल विढल म्हणून पाश्चात्य देशातली संस्कृती आपण का वापरतो. अनंत जन्माचं लादलेलं आक्रमण आपल्या रक्तामध्ये भिनलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या संस्कृतीचा आपल्याला विसर पडला. म्हणून पाश्चात्य देशातली संस्कृती वापरू नका. मागे ते बाहेर देशातला ड्रेस आलता, त्याला कोणता ड्रेस म्हणतात का ना, तिथून तिथून घालण्याचा असतो. हा कोणता आहे हो? हा गाऊन नाही का, त्या आपल्या देशातला नाही बर का, तो गाऊन ड्रेस. काय सांगा, मी एका घरी जेवाय गेलो, ती बाई गाऊन घालून ती होती 1.5 क्विंटलची. मला वाटलं चिखलीचा झोले बाबा झाला का नो. मी घरी गेलो तापनच पडलो. का स्त्री लक्ष्मी सारखी सुंदर दिसावी, डोक्यावरला पदर खांद्यावर येऊ देऊ नाही, आपली संस्कृती जोपासा. भारताचे राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा आदर्श घ्या. आदर्श घ्या त्या माऊलीचा. काय माऊली होऊन गेली की त्या माऊलीने डोक्यावरला पदर आयुष्यभर खांद्यावर येऊ दिला नाही. भारताच्या राष्ट्रपती होत्या. सर्व स्त्रियांनी त्यांच्या फोटोकडे बघा आणि तसं वागा. आपण आपली संस्कृती भ्रष्ट करू नका. आपण कीर्तनाला आलोत, महाराज तुम्हाला निर्वेशनीपणाबद्दल बोलतात, महाराज मधुर बोलतात, मी थोडं कडक बोलतो. लक्षात ठेवा, कारण माझा स्वभाव पहिल्यापासून कडक आहे. म्हणून मी काय सांगतो, आपल्या संस्कृतीला आपण भ्रष्ट करू नका. त्या माऊलीच्या चित्राकडे बघा, ज्या माऊलीनं देशाचं सूत्र हातात घेतलं. भारताचे पहिले नागरिक, ज्येष्ठ नागरिक म्हणजे राष्ट्रपती असतात, त्यांचा आदर्श घ्या. डोक्यावरला पदर खांद्यावर येऊ दिला नाही. आयुष्यभर पूर्ण अंग झाकेल असं वस्त्र वापरलं, हातात चुडा घातला, कंपाळाला कुंकू लावलं. आदर्श घ्या. ती माऊली बघितल्याच्या नंतर आम्हाला सरस्वतीचं रूप दिसतंय की आमच्या देशातली सरस्वती आहे, आमच्या देशातली लक्ष्मी आहे, राणी लक्ष्मीबाई आहे. का डोक्यावरला पदर खांद्यावर येऊ दिला नाही, कुंकू लावल्याशिवाय राहिल्या नाहीत. म्हणून माऊल्यांना माझी प्रार्थना आहे, डोक्यावरला पदर खांद्यावर येऊ देऊ नका. व्यंग वस्त्र वापरू नका. व्यंग वस्त्र वापरल्याच्याने जेवढी स्त्री अंग उघडत असते तेवढी स्त्रीची शक्ती नष्ट होत असते. जेवढी स्त्री झाकून आहे तेवढी शक्ती वाढत असते. लक्षात ठेवा, तेवढी शक्ती वाढते. इतर आपल्या बंधू वर्गाकडे बघा, स्त्रीचा नख सुद्धा दिसू देत नाहीत. आपण कुठे चाललो याचा विचार करा. आमच्या माऊल्याने विचार करावा की आम्ही लक्ष्मीच्या स्वरूपात आहोत. या देशात आम्ही जन्म घेतला, भाग्यवान देशात जन्म घेतला. आम्ही सरस्वतीच्या स्वरूपात आहोत. आमचं वस्त्र कसं असावं, पूर्ण अंग झाकेल असं वस्त्र वापरा. डोक्याचे केस कापू नका आणि आपली संस्कृती भ्रष्ट करू नका. मी काय सांगायलो, संस्कृती भ्रष्ट करू नका. म्हणून डोक्याचे केस कापणं म्हणजे वैधव्य प्राप्त करून घेणं आहे. वैधव्य प्राप्त करून. पूर्वीच्या काळात मालक वारल्याच्या नंतर केस मुंडन केल्या जायचं त्या स्त्रीचं. आपण जिवंतपणे केस कापा लागलो, याचा अर्थ आपला मालक जिवंत आहे का गेला. तुम्हाला काय संस्कृती कळते. म्हणून केस कापायचे नाही. स्त्रीच्या केसामध्ये स्त्रीचं सौंदर्य लोपलेलं असते, म्हणून स्त्रीनं केस कापत नसतात. स्त्रीनं केस कापायचे नाही आणि माणसाने मिशी काढायची नाही. काय आता असे माणसं किती आढळतील. सकाळी पाहिले की पांढरेच, आशाचे तोंड पाहिले की काम फेल. अरे तू मर्द माणूस आहे, थोडं तरी मुश ठेव. लक्षात ठेव, तू मर्द आहेस. मर्द माणसाने मर्दासारखं राहायला पाहिजे. आपली संस्कृती आहे. मी काय सांगायलो, डोक्याला शिक्का ठेवल्याशिवाय राहायची नाही. शिक्का म्हणजे काय,
शेंडी ही आपली संस्कृती आहे, भारत देशातली. शिक्का शेंडी ठेवावी. पण ज्याची आहे त्याची बरी दिसते का? मी एकदा एसटीत उभा राहिलो, ते मागचे लोक आले, 2-4 पोरं माझी शेंडी पाहिली, ते मला म्हणू लागले, ए शेंडी पुढे होय. मला शेंडीनं पुढे व्हायचं का मी पुढे व्हायचं? का? आपली संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीला कलंक लावू नका म्हणून द्रौपदीनं केस मोकळे सोडेन अंगणात बसली. दुःशासन आला, द्रौपदी पांडवावरली आशा सोड, तू दुर्योधनाची झालीस, चल लवकर सभेत. द्रौपदीचं रक्त खवळलं. दुःशासना, माझ्यासारख्या पातीवर तिला असा शब्द सहन होणार नाही. दुःशासनाने माझ्यासारख्याला शास्त्र शिकवू नको. 10 लोकांना शास्त्र कळत नाही. कामी विषयी लोकांना, लोभी लोकांना, वेश्नी लोकांना, पागल लोकांना, रोगी लोकांना, लक्षात ठेवा, मत्सरी लोकांना, मूर्ख लोकांना शास्त्र कळत नाही. किती शास्त्र सांगा. तुम्ही जाणकार आहात म्हणून 2 तास बसले. कोणी बसते का 2 तास? असेच माणसं 2 तास बसत असतात. कोणताही माणूस बसत नाही. नाहीतर पहिल्यांदा आल्या आल्या कीर्तन नाही कळालं की माणसं काय करत असतात? पहिल्यांदा डुलकी लावतात. डुलकी आल्या आल्याच काही काही माणसं बघा तुम्ही. माझ्या कीर्तन भागवतात एक माणूस आला म्हातारा, पुढे आल्याबरोबर झोपी गेला. मी त्या कार्यकर्ते मंडळीला म्हटलं की असे श्रोते जर बसले तर आम्ही कथा सांगायची कोणाला? आणि महाराज झाले काय? म्हटलं आल्या आल्या म्हातारा झोपी गेलं. म्हणजे महाराज तुमची कथा तुम्ही चालू द्या, म्हाताऱ्याला उठवता येत नाही मागे बसवता येत नाही. म्हटलं का? म्हणजे सर्वात वर्गडी त्याची जास्त आहे. म्हटलं हे बरोबर आहे. म्हाताऱ्याला उठवा मागे बसवा, आता भागवत कथा मधातच बंद होते. पण म्हाताऱ्याचा नातू जवळ खेळू लागला. मी कला केली, त्या नातवाला जवळ बोलावलं, त्याला म्हटलं बाबा हे 5 रुपये घे. आणि आजोबा झोपी चालला की काठी घ्यायची जवळची आजोबाच्या बरगाडीत आणायची. 2 तास आजोबाला झोपू द्यायचे. महाराज 2 तास झोपूच देत नाही. त्यानं 5 रुपये घेतले ना, आजोबाने डुलकी मारली की काठी घ्यायची बरगाडीत आणायची, काठी घ्यायची बरगाडीत आणायची. असं करताना 2 तास म्हातारं झोपू दिलं नाही. म्हटलं 7-5 35. दुसऱ्या दिवशी म्हातारा नातू आला. म्हातारा झोपी गेला, नातू खेळू लागला. पण नातू काही त्याला म्हाताऱ्याला उठवून माझ्याकडे येच ना. आरती झाल्यावर मी त्या नातवाला म्हटलं बाबा इकडे ये. का रे तुला काल 5 रुपये दिले ते, आज तुला 5 रुपये देत नव्हतं का? आजोबाला तू का झोपू दिलं? ते म्हणे महाराज तुमच्या 5 रुपयाची आज गरज नाही. म्हटलं का? म्हणे आजोबाने घरीच 10 रुपये दिले. आणि सांगितलं 2 तास आरामशीर झोपू दे, उठू नको. का? अशी माणसं पुढे काय येतात आणि अशी माणसं बसली तर झोपी जातात. तुम्ही जाणकार आहात पण 2 तास कीर्तन ऐकलं. मी काय सांगतो, कोणालाही शास्त्र कळत नाही. दुःशासनाने केसाला पकडलं, सभेत आणलं. आणि सभेत आणल्याच्या नंतर दुर्योधन म्हणतो द्रौपदी चल माझ्या मांडीवर बैस, चल माझ्या मांडीवर बैस. उन्मत्त माणसाची भाषा उन्मत्त असते. भाषा उन्मत्त वापरू नाही. लक्षात ठेवा, उन्मत्त भाषा. द्रौपदीचं रक्त खवळलं. दुर्योधना ज्या मांडीवर बैस म्हणतोस त्याच मांडीवर भीमाची गदा लागेल. मांडीतून रक्त निघेल. त्या रक्तामध्ये माझे मोकळे सुटलेले केस भिजवील. त्याच्यानंतर बुचुडा बांधेल. प्रतिज्ञा केली कोणी? द्रौपदीने. कोणाची प्रतिज्ञा पूर्ण होत नसते. प्रतिज्ञा करणारा माणूस सत्यवादी लागतो. प्रतिज्ञा चिरंजीव लागते. आणि प्रतिज्ञा करत असताना आत्मविश्वास लागतो. कोणाची प्रतिज्ञा पूर्ण होते? काही काही माणसं घरात भांडणं झाले की म्हणतात महाराज घराचं तोंडच पाहत नाही. स्टँडवर जातात आणि पुन्हा गठोडं घेऊन चालले घरी. का? कोणाची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. प्रतिज्ञा करण्याकरता तो माणूस सत्यवादी लागतो. प्रतिज्ञा चिरंजीव लागते आणि आत्मविश्वास लागतो कोणत्याही कार्यात. द्रौपदीनं प्रतिज्ञा केली आणि ज्यावेळेस वनगमना करता निघाले देवाने अडवलं द्रौपदीला. द्रौपदी थोडी थांब, मी दुर्योधनाला समजावून सांगतो. सांगितलं काय समजावून सांगता? की जेणेकरून युद्ध होऊ नये. देवा समजावून सांगण्याकरता जा, परंतु माझ्या केसाकडे बघा आधी. म्हणजे केसाकडे काय बघायचं? मी एक प्रतिज्ञा केलेली आहे. दुर्योधनाच्या मांडीवर भीमाची गदा लागेल, मांडीतून रक्त निघेल, त्या रक्तामध्ये माझे मोकळे सुटले केस भिजवील, त्याच्यानंतर बुचुडा बांधेल. देवाने सांगितलं ही प्रतिज्ञा करत असताना तुला विश्वास कोणाचा होता? सोडविला माझा स्वामी निश्चयसी, सोडविला माझा स्वामी निश्चयसी, सोडविला माझा स्वामी निश्चयसी, सोडविला माझा स्वामी निश्चयसी.
सोडविला माझा स्वामी निश्चयसी सोडविला माझा स्वामी निश्चयसी सोडविला माझा स्वामी निश्चयसी सोडविला माझा स्वामी निश्चयसी प्रतिजाही जाती केली मी प्रतिजाही जाती केली सोडविला माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञाही जाती केली आम्ही आपले 10 मिनिटं राहिलेत आता. देवा, प्रतिज्ञा करत असताना मला विश्वास होता, सोडविला माझा स्वामी निश्चयसी, म्हणून प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. दुसरी प्रतिज्ञा कोणाची? अर्जुन रामेश्वर पर्यंत गेला. त्या ठिकाणी हनुमंतराव होते. अर्जुनाला अहंकार झाला आणि हनुमंताला अहंकार झाला. आणि अहंकार देवाला सहन होत नसते. लक्षात ठेवा, अहंकार झाल्याच्या नंतर एखादा तरी सलामी देणारा माणूस जगात मिळत असतो. मग अहंकार होऊ देऊ नये. काही माणसा खूप अहंकार. अर्जुनाचा अहंकार देवाला घालवायचा होता आणि हनुमंताचा अहंकार घालवायचा होता. अर्जुन रामेश्वर पर्यंत आला आणि आल्याच्या नंतर हनुमंताला विचारू लागला, काय एवढा सेतू बांधला, हे कशा करता? मला एक म्हणायचं आहे, आपला ज्या ठिकाणी काही संबंध नाही, अर्थार्थी त्या ठिकाणी चौकशी करण्याची काहीच आवश्यकता नाही. जिथे आपल्याला काहीच संबंधच नाही. माळकरी जर बाजारात गेला तर कोण्यासाठी फिरला पाहिजे? माळकरी भाजी मंडीत, भुसार गल्लीत, कापड गल्लीत. ते 3 पायाचं टांगले असते तिकडे जावं का त्यानं? पण एक माळकरी तिकून येऊ लागलं. त्याला म्हटलं, का रे तू माळकरी, तू कसा काय तिकडे गेलता? महाराज मी खात नाही पण ती खाते ना. म्हणलो, वा रे वा, तिच्यासाठी गेलता का? का काही संबंध नाही, अशा ठिकाणी जायचं नाही. अर्जुन गेला आणि चौकशी करू लागला. म्हणे एवढा सेतू कशा करता? म्हणे बाबा, लंकेत जायचं होतं, क्रांती करायची होती, त्याकरता मोठमोठे वीर वानर होते, त्यांना जाण्याकरता हा सेतू तयार केला. अर्जुनाने सांगितलं, जर बाणाचा सेतू तयार केला असता तर चाललं नसतं का? त्यांनी सांगितलं, तुझ्यासारखे चिल्ले पिले नव्हते, आमच्यासारखे वीर होते. त्या काळातले वीर काय कमी होते का? भीमदादामध्ये 90,000 हातीचं बळ होतं. किती? 90,000 हातीची शक्ती एक त्या भीमात होती. तुम्हाला महाराज दंतकथा आहे का? दंतकथा सिद्ध करून दाखवतो तुम्हाला. आता एक पैलवान आहे, पैलवान WWE मध्ये तो फायटिंगची कुस्ती खेळत असतो. त्याचं नाव काय? पंजाबचा आहे, खली पैलवान. खलीचं वजन किती हो? खलीचं वजन अंदाज माहित नाही का तुम्हाला? खलीचं वजन 5 क्विंटल आहे, 500 किलो. लक्षात ठेवा, कारण ती कुस्तीच तशी आहे. 500 किलो वजन आहे. आता सुद्धा पंजाबचा पैलवान आहे, त्याचं 5 क्विंटल वजन आहे, 5 क्विंटल. मग त्या काळात भीमदादाचं वजन किती असेल? 90,000 बळ नसेल का? माहूरचा किल्ला बांधला, 200 टनाचा दगड वरती नेला. ते काय कीर्तनातल्या लोकांनी नेला का? त्या काळात माणसं तशी होती मजबूत. आता काय हो, मानाला मागून धरलं की पुढे जीवच का राहिलं? आता काय राहिलं? निस्ता म्हणते मी पैलवान म्हणून कुणीकडे चालले पाय. का त्या काळात माणसं तसे होते. म्हणून हनुमंताने सांगितलं, तुझ्यासारखे चिल्ले पिले नव्हते, माझ्यासारखे वीर होते. दोघांना अहंकार झाला. बाणाचा सेतू टिकला नसता. अरे बाबा, काही बोलू नको, सेतू कसा टिकणार नाही? म्हणजे कर प्रतिज्ञा. सेतू जर मोडला तर, अर्जुनाने सांगितलं, मी अग्निकाष्ठ भक्षण करतो. सेतू मोडला तर प्रतिज्ञा. नाही मोडला तर त्यांनी सांगितलं, तुझ्या ध्वजस्तंभावरती आयुष्यभर वानर म्हणून राहतो. मग झालं, काय हरकत नाही. केली दोघांनी प्रतिज्ञा. केला सेतू तयार बाणाचा. दोघांचा अहंकार घालवायचा होता. सेतू तयार केल्याबरोबर हनुमंताने उडी मारली, सेतू मोडला. हनुमंताने सांगितलं, लवकरात लवकर आता तयारी कर, लाकडं गोळा कर आणि लगेच उडी टाक. आता माणसाला एक आहे की मरा वाटते का? आमच्या गावात एक माणूस, नवरा बायकोची भांडणं झाली, 15 दिवस उंदराची पुडी घेऊन फिरू लागलं.
आणि मला म्हणू लागलं महाराज मला जीव द्यायची उंदराची पुढे. म्हणलं 15 दिवस झाले काय मला चारतक काय? खाय ना लवकर. माणसाला एकाएकी मरा वाटते का? एकाएकी नाही मरा वाटत. लाकडं गोळा केलंय, अग्नी तयार केला, पण प्रदक्षिणा घाल लागला. हनुमंतांनी सांगितलं वेळ विलंब लावू नको, लवकर उडी टाक. आता सत्यवादी लोक होते. उडी टाकायची त्यावेळेस लगेच त्या ठिकाणी एक म्हातारं आलं. ते द्वारकेतलं म्हातारं होतं. काठी टेकवत आलं. पोरं काय करायला लागले? हनुमंतांनी सांगितलं मधात कशाला आला असेल आता. आता उडी टाकण्याची तयारी. आणि काय करायला लागलात? मी आमची प्रतिज्ञा झाली होती, शेतू जर मोडला तर अग्निकाष्ट भक्षण करीन, नाही मोडला तर हनुमंताने सांगितलं ध्वजस्तंभावरती वानरून राहील. म्हाताऱ्याने मान हलवत हलत सांगितलं पोरं, अशा प्रतिज्ञा करत असताना एखादा मध्यस्थी माणूस पाहिजेत असते. तुमच्या दोघांची प्रतिज्ञा तिसऱ्याला काय माहित? मग अरे मी मध्यस्थी आहो, माझ्या देवता प्रतिज्ञा करा. हनुमंताला काय राग आला, कुठून आला असेल म्हणे आता हे. विनाकारण झालेलं काम यानं सगळं विस्कळीत केलं. मी मध्यस्थी आहो, माझ्या देवता प्रतिज्ञा करा. म्हणे काय हरकत नाही. पहिला अहंकार घातला कोणाचा? अर्जुनाचा. बाणाचा शेतू केला तयार आणि देवाने सुदर्शन चक्र धरलं खालो. हनुमंतानी मारली उडी, शेतू हल्ला सुद्धा नाही. हल्ला सुद्धा नाही. सांगितलं शेतू मोडला नाही. परंतु अर्जुनाला विचारलं, अर्जुना मला एक म्हणायचं आहे, प्रतिज्ञा करत असताना, घोर प्रतिज्ञा करत असताना तुला विश्वास कोणाचा होता? अर्जुनाने तेच उत्तर दिलं, सोडविल माझा स्वामिनीचे सीन, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. मला माहित होतं माझ्या जीवनातली प्रतिज्ञा पूर्ण करणारा तू आहेस. त्याच्यावर विश्वास ठेवा, तुमच्या जीवनातली कामं होतील. म्हणून आज या ठिकाणी जो कार्यक्रम चालू आहे त्यांचा खरोखर विश्वास देवावर आहे. त्यांनी विश्वास ठेवला म्हणून एवढं कार्य झालं. त्यांचं नाव सर्वच आवडीनं घेतात, सांगतात राजू भाऊचा स्वभाव किती प्रेमळ आहे. सर्व समाजाकरता जो व्यक्ती कार्य करतो तो व्यक्ती महानच बनत असतो. समाजाचं काहीच नाही, आपण सर्व एकच आहोत. या देशात राहणारी माणसं एक आहोत, फक्त विचारसरणी भिन्न भिन्न आहे आपली. कबीरदासांनी सांगितलं बाबा, हिंदू मुस्लिम दोनों भाई, दोनों का मतलब एक ही है. हिंदू पहनते धोती, मुसलमान पहनते लुंगी, लुंगी धोती, धोती लुंगी, नाम अलग है मगर दोनों का धागा एकच है. अलग आहे का? लुंगीला धागा तेच आहे, धोत्रालाही तेच आहे. मुसलमान रखते दाढ़ी, हिंदू रखते सेंडी, सेंडी दाढ़ी, दाढ़ी सेंडी, नाम अलग है मगर दोनों के बाल एकच आहे. अलग काहीच नाही, लक्षात ठेवा. आपण मंदिरात जातो, प्रार्थना करतो. इस्लाम मस्जिद मध्ये जातात, प्रार्थना करतात, नमाज पढ़तात. मस्जिद मंदिर, मंदिर मस्जिद, नाम अलग है मगर दोनों का मटेरियल एकच आहे. काहीच भिन्न नाही, फक्त विचारसरणी आपली भिन्न झाली. आपण एकच आहोत. या देशात आपण सर्व आहोत. सर्वांनी बंधुभावानी नांदायची शिकवण ठेवा आणि एकत्र नांदून या देशामध्ये या देशाचं नाव कमा, समाज कोणताही असो. म्हणून डॉक्टर अब्दुल कलाम यांची स्तुती का करतात लोक? का करतात की देशाबद्दल ज्यांना स्वाभिमान होता अशा महात्म्याची स्तुती तोंड भरून करतात. किती काही काही क्रांतिकार लोक होऊन गेलेत की या देशाबद्दल त्यांनी आस्था बाळगली. पण आपण सर्व एक आहोत आणि एक समजून आपल्याला या देशात एका जीवानी नांदायचं आहे. त्याकरता जीवनात भिन्नता बाळगू नका आणि विचारसरणी बदलू देऊ नका. या देशावर सर्वांनी प्रेम ठेवा आणि त्याकरता हा कार्यक्रम आपण आयोजित केला. माझा त्यांचा जास्त परिचय सुद्धा नव्हता, परंतु सर्वच लोक येऊन मला सांगायचे, महाराज राजू भाऊचा स्वभाव खूप चांगला आहे, एक कीर्तन घ्या तुम्ही. माझा आश्रम जवळच आहे, तुमच्या शेजारी बजरंगबलीची मूर्ती आहे गेटवरती, इथे तुम्हाला दिसत असेल ते आपला आश्रम. मी इथेच राहतो तुमच्या इथे, ते आपला आश्रमच आहे. या कधी भेट द्या आश्रमला. मी काय सांगतो. म्हणून या ठिकाणी सेवेचा योग आला, आनंद वाटला. बरोबर 10 वाजले. 10च्या पुढे नियमाचं उल्लंघन करायचं नाही, कोणाला अडचणीत आणायचं नाही. लक्षात ठेवा. याकरता या ठिकाणी हा सोहळा, भव्य दिव्य स्वरूपांचा सोहळा ज्यांनी आयोजित केला असे राजू भाऊ दुधे यांना कोटी कोटी धन्यवाद. देवाला प्रार्थना करायची, अशा व्यक्तीला आयुष्य दे, द्रव्य दे आणि अशा व्यक्तीला महान बनव, एवढीच प्रार्थना करायची आहे.
आणि या ठिकाणी कीर्तन सेवा समाप्त करायची आहे. म्हणून या ठिकाणी परमपूज्य आपल्या विदर्भातील ज्यांनी महान क्रांती केली व्यसनमुक्तीच्या माध्यमातून असे खोडे बाबा हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आणि माझं सुद्धा त्यांच्यावर प्रेम. आमची जवळीक या ठिकाणी त्यांची उपस्थिती आणि त्यांचं प्रवचन 4 दिवस या ठिकाणी चालणारा आयोजन सर्व कार्यकर्ते मंडळी आणि ज्यांनी आयोजित कार्यक्रम केला असे राजूभाऊ यांना धन्यवाद देऊन याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम द्यायचं. एकदा विठोबा रुक्माईचं भजन करा. विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय विठ्ठल जय जय विठ्ठल क्षमा